नमस्कार, प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण मुगाच्या डाळीचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि तुम्ही सुद्धा असा शिरा करून बघा। चला तर आता शिरा कसा बनवायचा ते आपण पाहूयात। या ठिकाणी 1 वाटी मूग डाळ घेतली, 1 वाटी साखर, ड्रायफ्रूट जे आपल्या घरात अवेलेबल असतील ते घेतले तरी चालतील, थोडीशी वेलची, पाव वाटी तूप आणि 2 वाटी दूध लागेल शिरा करण्यासाठी। या ठिकाणी मी 1 वाटी डाळ अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती। ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली भिजत घालायच्या आधी आणि अर्धा तास भिजत घातल्यानंतर मी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। पाण्याचा या ठिकाणी मी वापर केला नाही, कारण आपल्याला पाणी सगळं सुकवून टाकायचं असतं भाजत असताना, त्यामुळे पाण्याचा वापर करायचाच नाही। आता या भांड्यामध्ये मी एक पाव वाटी तूप घालायचं आणि याच्यामध्ये वाटलेली डाळ घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, सतत हलवत राहायचं। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या प्राय किचन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला आता आपण हे डाळ परतायला घेऊया। पुन्हा व्यवस्थित असे हलवत राहायचं जेणेकरून पाणी सुकलं पाहिजे। जरा ह्याला हलवायचा त्रास पडतो पण शिरा मस्तच लागतो हा खायला। बघू शकता आपलं आता जरा पाणी सुकत चाललंय। हे पाणी आपलं पूर्णपणे सुकून घ्यायचं, अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे ह्याच्यामध्ये। बारीक गॅसवरती शक्यतो परतत राहायचं, म्हणजे कसं खाली लागत नाही काय नाही। मोठ्या गॅसवरती परतलं तरी चालू शकतं, पण सारखं लक्ष द्यायला लागतं त्याच्याकडे। बघू शकता आपलं पाणी पूर्ण सुकून गेलं डाळीतलं, मस्त पिवळी धम्मक डाळ, असं वाटतं अख्खी डाळ आहे एवढं आपली वाटलेली डाळ मस्त परतून झाले। या चॅनलवर मी आधी खूप वेगवेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओ टाकल्यात, त्यासुद्धा नक्की बघा। जसे की हॉटेलसारख्या भाज्या टाकल्यात, गोड पदार्थ टाकले, चायनीज पदार्थ टाकले, चाटच्या रेसिपी टाकल्यात, मस्त खमंग भजी वगैरे अशा पण रेसिपी टाकल्या, त्या तुम्ही नक्की बघा। त्या व्हिडिओ नक्की करून बघा आणि त्या व्हिडिओखालीच कशी रेसिपी झाली ते कमेंट करून सांगा, म्हणजे इतरांनासुद्धा कळेल की ह्या रेसिपी खूप छान आहेत ते। आपल्या डाळीतलं पाणी सुकत चाललं आहे। आता याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे। या ठिकाणी 2 वाटी दूध घालायचं आहे आणि दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्या दुधामध्ये आपले डाळ शिजणार आहे पूर्णपणे। असे गठोडे तयार न झाल्यापेक्षा अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हा डाळीचा शिरा व्यवस्थित होतो, घाबरण्यासारखं असं काहीच नाही की आपला करपतो की काही नाही, पण बारीक गॅसवर सतत हलवलं ना की छान शिरा होतो, काही लागत नाही, कारण डाळ पूर्णपणे दुधात शिजते, त्यामुळे छान शिरा होतो हा। तर आपल्या डाळीतलं दूध पूर्णपणे आटत चालले, बघू शकता मस्त आपला शिरा होत चालला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालायची। या ठिकाणी मी 1 वाटी साखर घातली। आता ते सुद्धा व्यवस्थित पुन्हा साखर घालून हलवायचं। आता साखर घातल्यानंतर आपला हे पातळ होईल शिरा, कारण साखर कशी विरघळते गरमाच्या, त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने ते पातळ झालं। तर ते पूर्णपणे आपल्याला सुकवायचं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवत राहायचं आहे। मध्ये आधी आपण गॅस मोठा केला तरी चालेल। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे, टाकले तरी चालेल। मी या ठिकाणी बदाम, काजू, पिस्ते घातले आणि आता हे पुन्हा व्यवस्थित शिरा, आपण रव्याचा शिरा करतो त्या पद्धतीने आता हलवायचं सगळं व्यवस्थित। आता साखर टाकल्यानंतर एक साधारण 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला घट्ट होईपर्यंत। असं सतत हलवत राहायचं, म्हणजे काय होतं छान होतं। आणि जरा आपण कोणत्याही पदार्थात जरा मेहनत घेतली की तो पदार्थ चवीला खूपच छान लागतो। आता याच्यावर एक अर्धा मिनिटभर झाकण ठेवूया। आता झाकण काढलं, बघू शकता आपला घट्ट झाला शिरा, अगदी रव्याचा शिरा असतो त्या पद्धतीने हा शिरा झाला। मस्त कलर पण खूप छान आला, अगदी केशर घातल्यासारखा कलर आला आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। धन्यवाद।